नमस्कार. आता आपल्यासोबत आहे निष्ठावंत शिवसैनिक, राज्यसभा खासदार संजय राऊत साहेब. ह्या त्यांच्याशी संवाद साधूया. सर, सगळ्यात आधी स्वागत असो नवभारत नवराष्ट्रमध्ये. आणि काय सांगाल, गिरगावचा महाराजा, आज ह्याचं तुम्ही दर्शन घेतलेलं आहे, ही संकल्पना कशी वाटली तुम्हाला आणि कुठेतरी संस्कृती जपण्याचा ते प्रयत्न करतात? गिरगाव म्हटलं की मराठी संस्कृती ही येणारच. बरोबर. आजही महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये गिरगाव असेल, दादर असेल, परळ असेल, इथे हमखास आपल्याला मराठी सणांमध्ये मराठी संस्कृतीचं दर्शन घडतं. पण त्या संस्कृतीमध्ये देशभरातल्या आपल्या संस्कृतीच्या छटा दिसतात. जसं आज इथे त्याला तुम्ही गिरगावचा राजा म्हणतो, तिथे ओरिसामधल्या पुरीच्या जगन्नाथाचं दर्शन या कार्यकर्त्यांनी घडवलं. ज्यांना प्रत्यक्ष त्या जगन्नाथाचं दर्शन घेता येत नाही, ते आपल्या गणपतीच्या रूपात जगन्नाथाला पाहतील. हे गिरगावचं वैशिष्ट्य आहे. मी एक प्रश्न विचारेन सर. खरं तर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव ही सुरुवात केली होती. स्वातंत्र्य चळवळ हा त्यामागचा उद्देश होता आणि लोकांनी एकत्र यावं. आज अनेक मंडळ आहे, अनेक ठिकाणी गणपती उत्सव करतात, मोठ्या साजरा उत्साहामध्ये करतात. पण ती जी संकल्पना होती ती कुठेतरी लोप पावते का, असं तुम्हाला वाटतंय का? बघा, या गिरगावमध्येच लोकमान्यांनी गणपती हो, सुरू सुरू केला, केला. केशवजी नाईकांच्या केशवजी नाईक. चाळीमध्ये. त्यांचा काय उद्देश होता? खरं म्हणजे त्यावेळेचे जे गणपती होते, सार्वजनिक गणपती उत्सव, हे लोकवर्गणीतून निर्माण होते आणि त्याला एक वेगळी मजा होती. आज देणग्यांशिवाय गणपती येत नाही, ते दुर्दैव आहे. सर, शेवटचं फक्त व्ह्युअर्सला काय सांगाल गणपतीच्या शुभेच्छा आहेत नवभारत नवराष्ट्राच्या आमच्या नक्कीच आपल्या प्रेक्षकांना? नवभारत नवराष्ट्र या ज्या संस्था आहेत वृत्तपत्रातल्या, ते सुद्धा अशा प्रकारच्या आपल्या मराठी, महाराष्ट्रीय आणि भारतीय संस्कृतीला कायम पाठबळ देतात आणि तरुणांना उत्तेजन देतात की ह्या आपल्या कामात सहभागी व्हायला पाहिजे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. आता इथे काही भक्त आलेले आहेत की जे गिरगावच्या महाराजाच्या दर्शनासाठी आलेत. त्यांना विचारूया त्यांचा हा अनुभव कसा होता. काय सांगाल, आज ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली? आणि गिरगावचा मानाचा राजा आहे हा महाराजा, तर ह्या संकल्पनेबद्दल काय सांगाल? नमस्कार. मी भिवंडीवरून आलो आहे. भिवंडी. भिवंडी म्हणजे ठाण्याच्या एक 20-25 किलोमीटर ठिकाण आहे. आम्ही हे यूट्यूब चॅनलला पाहिलं. जसं पाहिलं त्याची उत्सुकता तशी फार झाली आम्हाला की आम्ही जगन्नाथपुरी जाऊ शकलो नाही, पण जगन्नाथचे आम्ही दर्शन तर इथे घेऊ शकतो. त्या हिशोबाने आम्ही इथं आलो आणि कमी जागेत एवढी छान मूर्ती त्यांनी बनवली आहे. साक्षात जगन्नाथाचं दर्शन झालेलं आहे आम्हाला. आणि खरंच हा गिरगावचा महाराजा नाही, हा मुंबईचा महाराजा याला बोललं तरीच चालेल. तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही युट्यूब वरती पाहिलं, कुठेतरी सोशल मीडियावर पाहिलं आणि आज प्रत्यक्ष पाहिलं, तर कसं वाटलं की जसं सोशल मीडियावर दिसतंय तसंच इथे प्रत्यक्ष आहे का? हो, त्याच्यापेक्षा सुरेख जे काही सोशल मीडियावर दाखवलं तसं सेम टू सेम आहे. तसंच तसं. आणि हा जो यांनी एंट्री केलेली आहे ती तो ब्रिज बनवला आहे बांबूपासनं, तो फार अप्रतिम आहे. म्हणजे काहीतरी वेगळं वाटतं. आणि आतमध्ये आलं जी मूर्ती पाहिलं तिथं अप्रतिमच वाटते. साक्षात्कार होतोय जगन्नाथांचा. काय सांगाल, गणपती बाप्पाचे दिवस आहे. मी जर पटकन म्हटलं तर मला 5 गणपतीची नावं सांगू शकाल? गणपती बाप्पाची नावं 5. लंबोदर, सुपकर्ण, भालचंद्र, गणेशा आणि गणपती. नमस्कार. मी तुम्हाला विचारेन, काय सांगाल, कुठून, म्हणजे तुम्ही गिरगावच्याच राहणाऱ्या की राहणार कुठे? मी ठाण्यावरून आली आहे. आज सकाळी इन्स्टामध्ये पाहिलं आणि वाटलं की बघायचंच आहे, म्हणून दुपारी घरातनं निघून आता आले. फार मोठी लाईन होती आणि फार छान वाटलं. इन्स्टामध्ये जसं होतं ना त्याच्यापेक्षा फार छान, म्हणजे दिल अच्छा लगा. तुम्ही जे पाहिलं, जसं तुम्ही म्हणालात की सोशल मीडियावरती सध्या ह्या बाप्पाची चर्चा आहे, तर कुठली अशी गोष्ट होती की जी बघून तुम्हाला वाटलं की नाही, मला ह्या राजाचं, या महाराजाचं दर्शन घ्यायचं आहे? पाठीमागे जे मूर्ती आहे 850 किलोची, 8000 किलोची, ते बघूनच मी आली की एवढे मोठे गणपती आहे का. मी फर्स्ट टाइम बघितलं एवढे मोठे गणपती आणि फार छान वाटलं आणि खूप सुंदर आहे ते. आणि आणि विचारेन की इकडे तुम्ही आलात, जसं तुम्ही म्हणालात की गर्दी होती, तर कशी व्यवस्था आहे? आणि ह्या नाही, सगळ्या व्यवस्था अगदी छान आहे आणि मोठे लोकांना पण यायचं असेल ना तर काहीही त्यांना प्रॉब्लेम नाही होणार. डायरेक्ट दर्शन पण ते लोक देतात आणि सर्व व्यवस्था अगदी छान आहे, म्हणजे फार छान. गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचाच लाडका बाप्पा असतो. तर तुमची कास्ट गणपती बाप्पाची, कुठलाही जाती धर्म काही कुठे भेदभाव नसतो, सगळ्यांचाच असतो. तर लहानपणीची गणपती बाप्पाची किंवा एखादी गणपती बाप्पाची आठवण की जी आज पण मनात आहे? आज लहानपासून फर्स्ट डे, यांनी 11 गणपतीचे दर्शन करायचे
मी जैन आहे. माझं मोठा दिवस असते आमचं जैनाचं, पण ते करून पण आम्ही नंतर 9 वाजता रात्री 11 गणपतीचे दर्शन करते. ते माझं हे मेन आहे असं. हाय, मला सगळ्यात आधी तुझं नाव आणि तू कुठून आलाय सांग. माझं नाव आहे रितेश शिरीष भोसले आणि मी खारघरवरून आलो आहे. आणि मला या हे आपल्या गणपतीबद्दल सोशल मीडियामधूनच कळालं, म्हणजे इंस्टाग्रामवरती बघितलं. पण जे आपण इंस्टाग्रामवरती बघतो आणि जे इकडे आपण लाईव्ह बघतो त्यामध्ये खूप फरक आहे. आणि मेन म्हणजे खूप चांगलं वाटलं लाईव्ह बघताना. आणि हे लोकांनी देखावा खूप चांगला बनवला आहे आणि तेच स्पेशली बघायचं होतं त्यासाठी. पहिल्यांदा इकडे गिरगावच्या महाराजासाठी दर्शनासाठी आलाय. हां, मी पहिल्यांदा आलो आहे गिरगावच्या काय महाराजांसाठी. सांगशील आता पाहिलंय, प्रत्यक्ष दर्शन घेतलंय, कसा अनुभव वाटतोय तुला याचा? अनुभव तर खूप चांगला होता माझा. आणि मेन म्हणजे आपलं शाडू मातेची जी मूर्ती आहे इको फ्रेंडली, ते खूप कमी आपल्याला बघायला भेटतं. पण जसे जसे चालू करणार तसे असे चांगले, की जेवढं जास्त शाडू मातेची मूर्ती बनणार तेवढंच आपलं पर्यावरणाला पण चांगल्यापैकी हे, म्हणजे काही घाण नाही होणार, चांगलं सगळ्यापैकी होईल. पण त्यासाठी मी ऑल द वे खारघरवरून यासाठीच मला हा गणपती बघायचा होता. आणि यांचं जे आता जे तिकडे स्टेप्स होते ते सगळं सगळं युनिक आहे आणि काही काही युनिक आयडियाज बनवत आहेत, त्यामुळे खूप चांगलं वाटतं. नमस्कार, तुम्ही कुठून आलात? तुमचं नाव मला पहिले सांगा. माझं नाव वैभव वनकर आहे आणि मी राहायला दक्षिण मुंबईमध्येच आहे. आणि गणेशोत्सव म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सण आहे. आणि आता आम्ही जगन्नाथचा जो आपला हा गिरगावचा महाराज आहे जो जगन्नाथच्या रूपामध्ये आहे. आणि बघायला गेलो तर गणेशोत्सव साजरा होतो तेव्हा गणपती हे वेगवेगळ्या रूपामध्ये येतात. या मुंबई महाराष्ट्रामध्ये की लोकांना जिथे जायला मिळत नाही, जसं आता यात्रेला कोणाला जायला मिळत नाही, तर जगन्नाथचं रूप म्हणून गणेश भक्त येतात ना, ते गणपतीचं दर्शन आणि हा प्रथम पूज्य आहे. पण त्याच्याबरोबर आज त्यांचं जगन्नाथचं पण दर्शन झालं. आणि जगन्नाथाचा तुम्ही जर इतिहास बघितला तर मराठ्यांमुळे ती यात्रा परत चालू झाली. राजाराम भोसले कोल्हापूरचे, त्यांनी ही यात्रा पुन्हा सुरुवात केली. म्हणजे गणपती आणि मराठी महाराष्ट्र हा एकरूप करून आज म्हणजे आपण त्यांना एक लोकांना एक आपलं एक संस्कृती आपण दाखवू शकतो.